बीजेपी शिवसेना शेका पक्ष आरपीआई गठबंधन के कोंकण पदवीधर मतदार संघ चुनाव बैठक का आयोजन शनिवार को पनवेल स्थित गार्डन होटल में किया गया था। इस बैठक के लिए विधायक गिरीश बापट, विधायक विवेक पाटिल, शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, शिवसेना तालुका प्रमुख रामदास पाटिल, बीजेपी के तालुका प्रमुख महेंद्र पाटिल, बीजेपी के महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालासाहब पाटिल, पंचायत समिति के सभापति हरीश केणी, नरेश रहाड़कर आदि गणमान्यों सहित गठबंधन के प्रमुख कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक गिरीश बापट और विधायक विवेक पाटिल ने कांग्रेस की निष्क्रियता पर सवाल उठाते हुए उम्मीदवार संजय केळकर को जिताने का आह्वान किया। काँग्रेसची भ्रष्टाचारी राजवट आहे, काँग्रेसची हुकुमशाही आहे, काँग्रेसने वाढवलेली महागाई आहे, ही जर सगळी बंद करायची असेल तर आपल्याला ह्यांचा पराभव हा करावाच लागेल आणि तो करण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहा एवढीच विनंती ह्या ठिकाणी करतो। धन्यवाद। आणि म्हणून 2014ला जर ह्या काँग्रेसला सत्तेतून बाजूला करायचं असेल तर येणारी एकही संधी तुम्ही आम्ही सोडता कामा नये। त्यामुळे मी काँग्रेसवर टीका करण्याचे इथे कारण नाही, कारण ते किती नालायकपणे राज्य करतात, किती बेशरमपणे राज्य करतात हे तुमच्या जिल्ह्यासकट तुम्ही सगळीकडे अनुभवतात। मला एकच धागा आता विवेक पाटलांनी जो सांगितला की ह्या निवडणुकीत मी काय काम करणार आहे याचा विचार जरी आज आपण करून गेलो, म्हणून उरलेल्या दिवसामध्ये आपण वेळेचं नियोजन जर नीट केलं आणि ते करत असताना मी काय करणार आहे हा विचार पहिल्यांदा करू, नाही तर वडिलांचं परंपरा सोडली म्हणजे बाप उपसभापती सोडला तर दुसरं काही क्वालिफिकेशन कामाचं त्याच्या मागे असं नाही। पण हे जे काही सगळं आहे, देशातली राजकीय घडामोडी, राज्यातला काँग्रेसचा भ्रष्टाचार, ठाणे जिल्ह्यात चाललेलं राजकारण, उपसभापती, हे तुम्हाला मला माहितीये, पण जो मतदार आपला आहे त्याच्यापर्यंत व्यक्तिगत स्वरूपात जाऊन आपण जर बोललो तर ह्याचा चांगला परिणाम होतो असा अनेक निवडणुकीतला आपला अनुभव आहे।